Good morning, students. Welcome back in e-learning videos of physics. In our earlier lecture, we have seen the theory of topic magnetic materials. But in today, we are going to see some problems related to that theory. बघा याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे तर हा जो टॉपिक आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. आता ॲक्च्युली याच्यामध्ये तीनच पॉईंट्स आहेत. म्हणजे जे रिड्यूस केलेले पॉईंट आहेत ते सोडून किती पॉईंट्स आहेत? तीनच पॉईंट्स आहेत. परंतु जे मॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण एक्स्ट्रा भेटल्या आहेत, कारण त्यामध्ये आपल्याला काय करतात प्रॉब्लेमसाठी लागतात. म्हणून आपण काय केलं आहे, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम म्हणजे फेरोमॅग्नेटिझम हे जे पॉईंट्स आहेत हे एक्स्ट्रा भेटलेले आहेत, कारण ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याची माहिती असेल म्हणून आपण काय केलं आहे तर ते पॉईंट्स भेटलेले आहेत, ते एक्स्ट्रा आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला तीनच पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये रिड्यूस सिलेबस तुम्ही बघायचा आहे, बरोबर. तर यातले जेवढे पॉईंट्स त्या सिलेबसवरती डिपेंड्स आहेत, प्रॉब्लेम्स डिपेंड्स आहेत, तेवढेच आपण काय करतोय आज याच्यामध्ये बघतोय, बरोबर. मग याच्यामध्ये 6 प्रॉब्लेम आहे टोटल. जे टोटल जास्त प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये, परंतु जेवढा सिलेबस आपल्याला आहे याच्यावरचेच काही प्रॉब्लेम आपण काय करतो आज घेतोय. आतापर्यंत आपण सीईटीचे प्रॉब्लेम घेतले नाहीत, परंतु इथून पुढे जे लेक्चर्स होतील त्यावेळी त्या पॉईंटवरचे प्रॉब्लेम्स आणि सीईटीचे प्रॉब्लेम्स आपण काय करतोय त्याच वेळी घेणार आहे इथून पुढे, बरोबर. याच्यावर आपण घेतले नाहीत, परंतु काय काय पॉईंट्स काय काय प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये आहेत, राईट. तर बघा आज आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय. तर यातला जो प्रॉब्लेम नंबर 3 आहे पुस्तकामधला प्रॉब्लेम नंबर 3 आपण बघतोय, राईट. किती बघतोय? प्रॉब्लेम नंबर 3. तर पहिल्यांदा प्रॉब्लेम काय करूया, गिवन काय करूया आणि त्यानंतर आपण ते काय करूया इझिली सॉल्व्ह करूया. तर बघा पुस्तकामध्ये प्रॉब्लेम काय आहे. When a plate of magnetic material of size 10 cm, 0.5 cm and 0.2 cm तुम्हाला हे मेजरमेंट दिले आणि ब्रॅकेट मध्ये काय आहे लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस, त्याला आपण हाईट म्हणू शकतो, बरोबर. तर बघा तुम्हाला काय दिले नेमके याच्यामध्ये, तुम्हाला लेंथ दिली L इज इक्वल टू गिवन मध्ये तुम्हाला L इज इक्वल टू किती दिला आहे 10 सेंटीमीटर. L इज इक्वल टू किती आहे 10 सेंटीमीटर. त्यात तुम्हाला ब्रीथ दिली आहे, ब्रीथ किती आहे 0.5 सेंटीमीटर. ब्रीथ किती आहे 0.5 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला हाईट दिली आहे, हाईट किती आहे 0.2 सेंटीमीटर. h इज इक्वल टू 0.2 सेंटीमीटर. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे जे आहे हे सगळे सेंटीमीटर मध्ये आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे मीटर मध्ये करायचे आणि मीटर मध्ये करताना 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती असतं 10⁻² मीटर असतं. किती असतं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. त्याप्रमाणे आपण काय करतोय हे सगळं मीटर मध्ये करून देतो, राईट. बघा काय असेल 10 सेंटीमीटर म्हणजे काय 10 × 10⁻² मीटर. 0.5 पॉईंट शिफ्ट करून घेऊया म्हणजे 0.5 × 10⁻² सेंटीमीटर सॉरी मीटर. आणि हे 0.2 सेंटीमीटर म्हणजे 0.2 × 10⁻² मीटर. जे सेंटीमीटर मध्ये होते ते सगळे आपण कशामध्ये करून घेतले मीटर मध्ये. लेंथ, ब्रीथ आणि हाईट एकत्रित आपल्याला काय म्हणू शकतोय व्हॉल्यूम म्हणू शकतोय, राईट. एकत्रित आपल्याला काय म्हणू शकतोय व्हॉल्यूम म्हणू शकतोय, बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हणलंय इज लोकेटेड इन मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ 0.5 × 10⁴ एम्पियर पर मीटर. तुम्हाला काय दिलेलं आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी दिलेली आहे. मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणलंय म्हणजे काय दिलं तुम्हाला मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपण कशाने नीट करतोय h या लेटरला. h कॅपिटल H इज इक्वल टू 0.5 × 10⁴ एम्पियर मीटर इनवर्स. तुम्हाला किती दिला आहे इंटेन्सिटी 0.5 × 10⁴ एम्पियर मीटर इनवर्स. देन ए मॅग्नेटिक मूवमेंट ऑफ 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. तुम्हाला काय दिले मॅग्नेटिक मूवमेंट m दिलेले आहे. m नेट किती दिले तुम्हाला 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. तुम्हाला μ0 ची व्हॅल्यू माहिती आहे, μ0 इज इक्वल टू किती असतं 4 × 10⁻⁷ किती असतं 10⁻⁷ टेस्ला मीटर एम्पियर इनवर्स, बरोबर. तर असं ही μ0 ची व्हॅल्यू आहे. त्यानंतर या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला आहेत. तर आपल्याला काढायचं आहे काय त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट और फाइंड आउट मॅग्नेटिक इंडक्शन इन दी रॉड. आपल्याला काय काढायचं आहे
मॅग्नेटिक इंडक्शन इन दी रॉड, म्हणजेच बी काढायचं आहे. कॅल्क्युलेट बी, मॅग्नेटिक इंडक्शन इन दी रॉड आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. सिंपल आहे, आपण काय करू शकतो, हे इझिली कॅल्क्युलेट करू शकतोय. बरोबर, बघा कसं कॅल्क्युलेट करायचं. त्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या आहेत, बरोबर. तर याच्या आपण फॉर्म्युला यूज करायचा. मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा जर मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मॅग्नेटायझेशन काढावं लागेल. बरोबर का, काय करावं लागेल, मॅग्नेटायझेशन. कॅपिटल एम, मॅग्नेटायझेशन इज डिफाइंड ॲज इज द रेशो ऑफ नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर मीटर काय असेल, व्हॉल्यूम असेल. पहिला आपण काय करून घ्यायचं, मॅग्नेटायझेशन करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतोय, मॅग्नेटिक फील्ड काढू शकतो, कारण ते फॉर्म्युल्यावरती डिपेंड असते. बरोबर, मग m इज इक्वल टू काय आहे, m ची व्हॅल्यू आहे 5, राईट. 5 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असणार आहे, व्हॉल्यूम. मग तिघांच्या व्हॅल्यू काय आहे, या तिन्ही व्हॅल्यू काय करायच्या, पुट करायच्या. बघा, पहिली व्हॅल्यू 10 into 10 raised to minus, दुसरी व्हॅल्यू 0.5 into 10 raised to minus, तिसरी व्हॅल्यू 0.2 into 10 raised to minus. बरोबर, राईट. सिंपल आहे. पुढे स्टेप मी वाढवतो. 5 डिवाइड बाय 10 into 10 raised to minus into हा पॉइंट मी इकडे शिफ्ट करतो. 0.5 आहे की नाही, त्याला मी 5 into करून घेतो. आणि जर ज्यावेळी पॉइंट तुम्ही या साइडला शिफ्ट करताय त्यावेळी 10 raised to minus ची पॉवर वाढते. जेव्हा तुम्ही पॉइंट या साइडला शिफ्ट करताय त्यावेळी 10 raised to minus ची पॉवर वाढते, आणि जेव्हा पॉइंट तुम्ही या साइडला शिफ्ट करताय त्यावेळी 10 raised to plus ची पॉवर वाढते. मग आपण पॉइंट या साइडला शिफ्ट करूया, म्हणजे 5 into 10 raised to minus 3 into इथं काय होईल, 2 into 10 raised to minus. आता कॅल्क्युलेशन करूया. हे 5 आहे कसं लिहूया, राईट. हे 10 raised to minus 2, हे 10 raised to minus 3, हे 10 raised to minus 3, आणि हे 10 into 5 किती होईल, 50. 50 into 100 म्हणजे खाली किती होईल, 100 into 10 raised to minus 2, 10 raised to minus 3, 10 raised to minus 3, टोटल किती होईल, हे 10 raised to minus 8. बरोबर का. आता आपण काय करू शकतोय, हे 100 म्हणजे किती, 10 raised to 2 म्हणजे काय होईल, 5 डिवाइडेड बाय 10 raised to 2 into 10 raised to minus 8. मग 10 raised to 2 गेले, मग काय राहील, 5 डिवाइडेड बाय 10 raised to minus 6 म्हणजेच काय, 5 into 10 raised to 6. हे -6 वरती घेतले, -6 वरती घेतलं तर काय होता, +6 होता, आणि त्यामुळे काय मिळालं मला, 5 into 10 raised to 6. हे तुमचं काय असेल, मॅग्नेटायझेशन. युनिट असेल एम्पियर मीटर इन्व्हर्स. तुम्ही आता काय काढलं, मॅग्नेटायझेशन काढलं. बघा समजतंय का, आता आपण काय काढलेलं आहे, मॅग्नेटायझेशन काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काढणार आहे काय, मॅग्नेटिक फील्ड. बरोबर, आता काय काढतो आपण, मॅग्नेटिक फील्ड काढतो. सिंपल आहे, मॅग्नेटिक फील्ड काढण्याचा फॉर्म्युला पण सिंपल आहे. काय फॉर्म्युला बघा, B इज इक्वल टू, बघा B इज इक्वल टू μ0 ब्रॅकेट मध्ये काय असेल, m प्लस h. काय ब्रॅकेट मध्ये, m प्लस h. बरोबर, μ0 ची व्हॅल्यू किती आहे, 4 पाय into 10 raised to minus 7 into ब्रॅकेट मध्ये m ची व्हॅल्यू किती आहे, आताच आपण m ची व्हॅल्यू काढली. किती आहे m ची व्हॅल्यू, 5 into 10 raised to 6, 5 into 10 raised to 6 प्लस, बरोबर, h ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 into 10 raised to 4 आहे. बरोबर का, बघा h ची व्हॅल्यू आहे 0.5 into 10 raised to 4 आहे. तर मी काय करतो, एक पॉइंट शिफ्ट करून घेतो. हा जो 0.5 आहे त्याला मी 5 into करून घेतो, म्हणजे काय होईल, 5 into 10 raised to 3. कारण तुम्हाला माहिती आहे की या साइडला जर पॉइंट शिफ्ट झाला तर रेस टू मायनस ची पॉवर वाढते. मग मी एक पॉइंट या साइडला शिफ्ट केलाय, तो 0.5 होता त्याला मी 5 करून घेतलं, त्यामुळे 5 into 10 raised to -1 होईल, आणि मग ते -1 या 10 raised to 4 मधून निघून जाईल आणि 10 raised to 3 राहील. म्हणजे इथे किती असणार, 5 into 10 raised to 3. बरोबर. आता हे 4 पाय आहे लिहूया, into 10 raised to -7 into, आता याचं कॉमन काय आहे बघा, 5 कॉमन निघतंय आणि 10 raised to 3 कॉमन निघतंय. दोन्ही मधून काय कॉमन निघतंय, 5 into 10 raised to 3 कॉमन निघतंय. बरोबर, 5 into 10 raised to 3.
इथं काय राहील 10⁻³ प्लस इथं काय राहील फक्त 1 राहील. बरोबर बरोबर. आता व्हॅल्यू टाका 4 into 3.142 into 10⁻⁻7 10⁻+3 5 लिहूया 10⁻⁻4 into 10⁻³ म्हणजे किती 1000 राईट 1000 प्लस 1 बरोबर का राईट. आता फायनली आपण काय करूया त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. काय करता येईल त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करता येईल. 4 into 3.142 into 5 into 1001 into 10⁻⁻4 आणि मग तुम्ही काय करायचं आहे की या सगळ्यांचा लॉग बघायचा. 4 चा लॉग बघायचा 3.142 चा लॉग बघायचा 5 चा लॉग बघायचा 1001 चा लॉग बघायचा. सगळ्यांच्या लॉगची बेरीज करायची अँटी लॉग बघायचा आणि मग काय करायचं आन्सर काढायचं. तर याचा आन्सर येते 6.29 टेस्ला. किती आहे बघा 6.29 टेस्ला ही काय असेल मॅग्नेटिक फील्ड असेल. बघा 6.29 टेस्ला ही काय असणार आहे मॅग्नेटिक फील्ड असेल आणि हेच तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असेल राईट. तर हे तुम्हाला समजलं असेल म्हणजे अतिशय सिंपल आहे जे आपण कॅल्क्युलेशन केलं आहे ते अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर याच्यानंतर आपण काय बघणार आहे पुढचा प्रॉब्लेम बघणार आहे प्रॉब्लेम नंबर 4 तुला बघतोय प्रॉब्लेम नंबर 4 बघतोय राईट. तर बघा प्रॉब्लेम नंबर 4 काय असेल. त्याच्यानंतर काय असणार आहे प्रॉब्लेम नंबर 4. आता आपण 3 बघितला यानंतर आपण काय घेतोय प्रॉब्लेम नंबर 4. तर प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे बघा ए रॉड ऑफ मॅग्नेटिक मोमेंट ऑफ क्रॉस सेक्शन 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे नक्कीच हा काय असणार आहे एरिया असणार आहे. बरोबर का क्रॉस सेक्शन म्हणजे आपल्याला कळतेच काय असणार आहे हा एरिया म्हणजे ए किती असेल 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर. मला सिंपल मध्ये आपण कन्वर्ट करून घेऊया. पहिला हे 2 पॉइंट कन्वर्ट करून घेऊ. बरोबर म्हणजे काय होईल हे 25 into 10⁻⁻² सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर म्हणजे 0.25 आपण काय केलं 25 करून घेतलं कारण 2 पॉइंट इकडे शिफ्ट केले त्यामुळे ते 0.25 चं 25 झालं आणि 10⁻⁻² मल्टिप्लाय. परंतु आता पुढं हे सेंटीमीटर स्क्वेअर आहे हे कशामध्ये करायचं आहे मीटर स्क्वेअर मध्ये करायचं आहे आणि सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये करताना 1 सेंटीमीटर किती असतं 10⁻² आणि 10⁻² चा स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल 10⁻⁴ होईल राईट. म्हणजे काय होईल 25 into 10⁻² into 10⁻⁴ मीटर स्क्वेअर म्हणजेच 25 into 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. हा काय मिळाला तुम्हाला हा एरिया मिळाला. बरोबर पुढे इज लोकेटेड इन 4000 एम्पियर पर मीटर मॅग्नेटायझिंग फील्ड. तुम्हाला काय दिलेले आहे मॅग्नेटायझिंग फील्ड दिलेली आहे. किती आहे म्हणजेच H मॅग्नेटिक इंटेन्सिटी H आहे तुम्हाला 4000 एम्पियर मीटर इनवर्स. तुम्ही याला असं पण लिहू शकता 4 into 10⁻³ एम्पियर मीटर इनवर्स. 3 0 म्हणजे 10⁻³ बरोबर का 4 into 10⁻³ पुढे तिने असं म्हटलंय मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू द रॉड इज मॅग्नेटिक फ्लक्स की एका स्मॉल एरियामधून किती नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास आउट होतात याच्या रेशोला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स. The total number of magnetic lines of force passing through a given area is called as magnetic flux and तो इंडिकेट करतो आपण phi राइट. मॅग्नेटिक फ्लक्स आता दिले त्यांनी phi is equal to व्हॅल्यू किती आहे बघा 25 into 10⁻⁻6 वेबर 25 into 10⁻⁻6 वेबर एवढे काय आहेत मॅग्नेटिक फ्लक्स आहेत आणि आपल्याला 3 क्वांटिटी फाइंड आउट करायचे आहेत.
त्यातली पहिली क्वांटिटी आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी. काय करायचं आपल्याला म्यू आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय करायचं आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर. दुसरं आपल्याला करायचं आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय बरोबर का मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपल्याला करायचं आहे. त्याला आपण काय हा सिम्बॉल दिलाय. आणि तिसरं आपल्याला करायचं आहे मॅग्नेटायझेशन ऑफ द रॉड म्हणजे एम. काय करायचं आहे एम करायचं आहे. तर बघा आपल्याला बऱ्याच क्वांटिटी दिलेल्या आहेत आणि 3 क्वांटिटीज आपल्याला काढायच्या आहेत. तर एरिया दिलाय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी दिलेली आहे आणि तुम्हाला फाय पण दिलाय. आणि तुम्हाला काढायचं आहे काय आहे तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी, दुसरं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय आणि तिसरं मॅग्नेटायझेशन एम. या क्वांटिटी तुम्हाला काय करायच्या आहेत काढायच्या आहेत. तर 1 बाय 1 आपण काय करूया कॅल्क्युलेट करूया. तर पहिले आपण करूया मॅग्नेटिक फील्ड. पहिले आपण काय करूया मॅग्नेटिक फील्ड. वी नो दॅट phi is equal to b into a, right? तो phi ची व्हॅल्यू किती आहे 25 into 10 raised to minus 6. 25 into 10 raised to minus 6 is equal to b into a ची व्हॅल्यू किती आहे a ची व्हॅल्यू 25 into 10 raised to minus 6. 25 into 10 raised to minus 6. हे आणि हे तुम्हाला काय होईल कॅन्सल आउट होईल आणि b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल b is equal to 1 टेस्ला. किती मिळेल b ची व्हॅल्यू तुम्हाला 1 टेस्ला. टेस्ला हे युनिट आहे मॅग्नेटिक फील्डचं, लक्षात ठेवा. टेस्ला हे मॅग्नेटिक फील्डचं काय आहे युनिट आहे, राईट. त्यानंतर आपण काढूया काय तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी काढायची आहे. परंतु रिलेटिव्ह परमिएबिलिटी काढायच्या अगोदर आपल्याला काय काढलं पाहिजे मॅग्नेटिक परमिएबिलिटी काढला पाहिजे, बरोबर. म्यू काढायला पाहिजे. म्यू आर काढायचा असेल तर आपल्याला म्यू आणि म्यू 0 लागतोय. म्यू 0 आपल्याकडे आहे, आपल्याला काय करायचं आहे म्यू काढायचा आहे. आणि जर म्यू काढायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे दुसरा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. सेकंड b इज इक्वल टू म्यू इनटू h. काय फॉर्म्युला आहे b इज इक्वल टू म्यू इनटू h, बरोबर. b ची व्हॅल्यू किती आहे 1, म्यू ची व्हॅल्यू माहित नाही, h ची व्हॅल्यू किती आहे 4 into 10 raised to 3. 4 into 10 raised to 3, बरोबर. मग कसं काढता येईल म्यू आपल्याला तर सरळ सरळ काय करता येईल डिवायडेशन घ्यायचं. म्यू इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 4 into 10 raised to 3 आणि मग ते डिवाइड करायचं. 4 × 4 इथं 0 घेतला समजा 4 × 8 आणि 4 × 5 20, बरोबर. आणि हे वरती घेतलं तर काय होते 10 raised to -3, बरोबर का. हा काय मिळाला तुम्हाला म्यू. म्यू किती आहे 2.5 into 10 raised to -4. तर -4 कसं सांगा कारण हे 0 पॉइंट होणार ना 0.20 करणार. बघा हे इथं 1 आहे, हे 4 आहे, हे मोठं आहे, हे छोटं आहे, त्यामुळे 1 ला 4 ने जात नाही, बरोबर. काय करावं लागेल तर 0 पॉइंट येईल. जे तुमचा आन्सर येणार नाही कसं येणार आहे तर 0.25 into 10 raised to -3 आणि कन्वर्ट केलं तर काय होणार मग 2.5 into 10 raised to -4. हे तुमचं म्यूचं आन्सर आलं. आता म्यू मिळाला काय करायचं आहे म्यू आर. बघा पुढे म्यू आर इज इक्वल टू म्यू हा दोघांचा रेशो असतो कशाचा म्यू आणि म्यू नॉटचा, राईट. म्यू अपॉन म्यू नॉट, राईट. म्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती 2.5 into 10 raised to -4. म्यू नॉट माहिती आहे, राईट. 4 पाय into 10 raised to -7. व्हॅल्यू करा 2.5 into 10 raised to -4 divided by 4 into 3.142 into 10 raised to -7. 2.5 divided by 4 into 3.142 into हे वरती घेतलं तर काय होतंय प्लस होतंय आणि मग इथं काय मिळेल आपल्याला 10 raised to 3 मिळेल, बरोबर का. 10 raised to -7 इथे काय होतं वरती +7. या +7 मधनं 4 गेले 3 राहतात आणि या सगळ्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते लॉग ने करायचं. तुम्ही त्याचा लॉग बघायचा आणि याच्या लॉग मध्ये या दोघांचा लॉग वजा करायचा आणि मग शेवटी काय बघायचा अँटी लॉग बघायचा. तुम्हाला आन्सर मिळेल, बरोबर का. तर किती असेल हे याचा आन्सर असेल 0.199 into 10 raised to 3.
पॉईंट या साईडला शिफ्ट करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल 199. म्यू आर ची व्हॅल्यू किती असेल 199 असेल. म्यू आर ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल 199. आता म्यू आर झाला त्यानंतर काय करायला पाहिजे मग आपल्याला रिलेशन माहिती आहे काय आणि म्यू आर मध्ये काय रिलेशन आहे ते बरोबर का काय आणि म्यू आर मध्ये काय रिलेशन आहे तर म्यू आर इज इक्वल टू काय प्लस 1 काय आहे म्यू आर इज इक्वल टू काय प्लस 1 म्यू आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती 199 इज इक्वल टू काय प्लस 1 ते 1 इकडे घ्या काय इज इक्वल टू काय होईल 198 बघा बरोबर आहे का काय ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली 198 मिळाली काय ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली 198 व्हेरी गुड. आणि राहिली शेवटी व्हॅल्यू कोणाची m ची काढायची आहे m इज इक्वल टू काय असतं बघा सिंपल फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू काय इनटू h m इज इक्वल टू काय इनटू h बरोबर m इज इक्वल टू काय ची व्हॅल्यू किती आहे 198 त्यानंतर h ची व्हॅल्यू किती आहे 4 into 10 raised to 3 4 into 10 raised to 3 आणि मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 7.92 into 10 raised to 4 बरोबर का तर असं हे आन्सर असेल एम्पियर मीटर इन्व्हर्स बरोबर एम्पियर मीटर इन्व्हर्स 7.92 into 10 raised to 5 सॉरी किती असेल 10 raised to 5 तर हे तुम्ही चेक करायचं आहे तुम्ही लॉग इन करायचं आहे हे आपण मॅन्युअली केलेलं आहे तुम्ही हे लॉग इन करायचं चेक करायचं आणि मग काय करायचं हे सॉल्व करायचं राईट. तर मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल अतिशय सिंपल आहे समजून घ्या काय शंका असेल तुम्ही काय करू शकताय विचारू शकता बरोबर. तर हे झाले दोन प्रॉब्लेम त्यानंतर पुढचा आहे प्रॉब्लेम नंबर 6 पुढचा कुठला असणार आहे प्रॉब्लेम नंबर 6 बघा काय आहे प्रॉब्लेम नंबर 6 असेल प्रॉब्लेम नंबर 6 काय आहे प्रॉब्लेम नंबर 6 अतिशय सिंपल आहे प्रॉब्लेम नंबर 6 an electron बघा सिंपल काय आहे an electron in an atom is revolving around the nucleus in a circular orbit of radius तुम्हाला काय दिलेले आहे प्रॉब्लेम नंबर 6 रेडियस दिलेली आहे किती रेडियस 5.3 into 10 raised to minus 11 5.3 into 10 raised to minus 11 मीटर काय दिले रेडियस 5.3 into 10 raised to minus 11 मीटर with a speed म्हणजे वेलोसिटी दिले बघा v is equal to 2 into 10 raised to 6 2 into 10 raised to 6 मीटर पर सेकंड एवढी काय दिलेली आहे वेलोसिटी दिलेली आहे. then find the resultant orbital magnetic moment and angular magnetic moment of the electron बघा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काढायचा आहे आणि अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन काढायचा आहे दोन क्वांटिटी काढायच्या आहेत काय करायचं आहे बघा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे चार्ज इलेक्ट्रॉन किती असतो आहे 1.6 into 10 raised to minus 19 कूलम त्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतो आहे 9.1 into 10 raised to minus 31 kg बरोबर हे आपल्याला लागणार आहे म्हणून तुम्हाला काढायचं आहे काय m ऑर्बिट बरोबर का म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि दुसरं अँग्युलर मोमेंटम तुम्हाला करायचं आहे काय करायचं आहे अँग्युलर मोमेंटम. तर अशा दोन क्वांटिटी तुम्हाला काढायच्या आहेत बरोबर का तर बघूया म्हणजे काय आहे राईट. तर स्टार्ट करूया आपण पहिल्यांदा आपण काढतोय ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट m ऑर्बिट राईट m ऑर्बिट इज इक्वल टू आता मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू आपण जे डेरिवेशन डिराइव्ह केलं आहे याच्यावर आपल्याला माहित आहे सिंपल आहे किती E V R divided by 2 each value आहे तुमच्याकडे 1.6 into 10 raised to minus 19 V ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 2 into 10 raised to 6 आणि R ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 5.3 into 10 raised to minus 11 divided by 2 म्हणजे काय होईल 1.6 into 2 into 5.3 divided by 2 into minus 19 plus 6 किंवा हे 30 होत आहे 9 आणि 11 30 30 मधून 6 गेले किती
4. आणि मग लॉग याचं काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. 8 1 हे 2 कॅन्सल आउट होईल, म्हणजे 1.6 into 5.3 into 10 raised to minus 24. आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 8.48. या दोघांचा गुणाकार मिळते 8.48 into 10 raised to minus 24 ampere meter square. हे तुमचं काय असेल, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू असेल. ही तुमची काय असेल, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू असेल. राईट. दुसरं आपल्याला काय करायचं आहे, अँग्युलर मोमेंटम करायचं आहे. हे फर्स्ट काढणार. दुसरं अँग्युलर मोमेंटम. राईट. L is equal to mvr. आता इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन यूज करायचं. काय यूज करायचं, मास ऑफ इलेक्ट्रॉन me 9.1 into 10 raised to minus 31. स्पीड किती आहे, 2 into 10 raised to 6. रेडियस किती आहे, 5.3 into 10 raised to minus 11. मग काय होईल, 9.1 into 2 into 5.3 into 10 raised to minus 31, 10 raised to minus 11, 10 raised to minus 42. आणि 42 मधनं 6 गेले किती राहतील, 36. 10 raised to minus 36. आणि मग 9.1 into 2 into 5.3 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला नियरली इक्वल टू मिळेल 96.46. 96.46 into 10 raised to minus 36 हे तुमचा आन्सर असेल. किंवा सिंगल पॉइंट जर घेतला नियर इक्वल टू 9.646 into 10 raised to minus 35. याचं युनिट असेल न्यूटन मीटर सेकंड. बरोबर. तर तुम्ही हे लॉगने कॅल्क्युलेशन करायचं आहे, तुम्हाला नक्की जमेल असं मला वाटतंय. कारण लॉगने जर कॅल्क्युलेशन केलं तर हे अतिशय काय आहे, सिंपल आहे. तर आता आपण बघितला किती, 6 नंबरचा प्रॉब्लेम. फॉर्म्युला ठेवायचा आहे आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायची आहे, दुसरं काहीही नाही करायचं आहे. म्हणजे हे सिंपल आहे आणि तुम्हाला नक्की जमेल. कारण प्रचंड हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला हे नक्की जमणार. बरोबर. याच्यानंतर आहे प्रॉब्लेम नंबर 7. कुठला आहे, प्रॉब्लेम नंबर 7. बघा काय आहे. प्रॉब्लेम नंबर 7. काय आहे प्रॉब्लेम नंबर 7. The susceptibility of a paramagnetic material is काय at 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पहिले टेम्परेचर तुम्हाला दिलंय T1 is equal to 27 डिग्री सेल्सिअस. पण आपल्याला सेल्सिअस मध्ये नको आहे, आपल्याला केल्विन मध्ये पाहिजे आहे. आणि सेल्सिअस केल्विन मध्ये करताना आपण किती ऍड करतोय, 273 ऍड करतो. किती ऍड करतोय, 273. आणि मग हे होईल किती, 300 केल्विन. किती होईल, 300 केल्विन. मग टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस असताना ससेप्टिबिलिटी किती आहे, काय आहे बघा. म्हणजेच काय1 शिवाय तुम्हाला काय मिळेल, काय1 इज इक्वल टू काय. बघा 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना ससेप्टिबिलिटी किती आहे, काय एवढी आहे. ॲट व्हॉट टेम्परेचर इट्स ससेप्टिबिलिटी इज काय बाय 3. म्हणजे ससेप्टिबिलिटी काय बाय 3 केव्हा असेल, काय बाय 3 एवढी केव्हा असेल, तर आपण काय म्हणू, केव्हा असेल म्हणजे किती टेम्परेचरला असेल. हे टेम्परेचर आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. बघा सिंपल आहे. प्रॉब्लेम मध्ये काय दिले, तर T1 हे किती टेम्परेचर आहे, 27 डिग्री सेल्सिअस आहे. 27 डिग्री सेल्सिअसला ससेप्टिबिलिटी जर काय असेल तर कोणत्या टेम्परेचरला ससेप्टिबिलिटी काय बाय 3 असेल. कळलं, सिंपल आहे. राईट. बघा अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे. रिलेशन आपल्याला माहिती असला पाहिजे, कारण ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऑलवेज ॲब्सोल्यूट टेम्परेचर. राईट. मग याच्यावर एक फॉर्म्युला लावलेला आहे, काय इज इक्वल टू C म्यू नॉट डिवाइड बाय T. C मीन्स कॉन्स्टंट, क्युरी कॉन्स्टंट, म्यू नॉट परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, T ॲब्सोल्यूट टेम्परेचर. एकदा फर्स्ट साठी घ्यायचं, एकदा सेकंड साठी घ्यायचं. बघा काय1 इज इक्वल टू C म्यू नॉट अपॉन T1, इक्वेशन नंबर 1. दुसऱ्यासाठी
chi2 is equal to c mu naught upon t2 इक्वेशन नंबर 2. आणि मग इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. डिवाइड 2 बाय 1. 2 किती आहे chi2 डिवाइड बाय chi1 इज इक्वल. बघा आता chi2 ची व्हॅल्यू किती आहे c mu naught डिवाइड बाय t2. आता chi1 ची व्हॅल्यू आपण उलटून घेऊ. कसं असणार उलटून t1 डिवाइड बाय c into mu naught. हे c into mu naught हे c into mu naught कॅन्सल आउट होईल. आणि पुढची टर्म तुम्हाला काय मिळेल chi2 ची व्हॅल्यू आहे इथं chi2 ची आहे chi1 ची व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यू पुट करा. काय असेल chi1 by 3 डिवाइड बाय chi is equal to t1 upon t2 t1 upon t2. बरोबर का. मग त्यानंतर हे काय आणि हे काय होईल कॅन्सल होईल आणि हे 3 खाली येईल आणि 1 by 3 1 by 3 is equal to 300 divided by t2. आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं t2 is equal तुम्हाला काय मिळेल 900 kV और t2 is equal to यातून 273 वजा करा 627 डिग्री सेल्सियस. सिंपल आहे. सरळ सरळ डिव्हायडेशन करायचं. chi2 ची व्हॅल्यू पुट करायची काय बाय 3. chi1 ची व्हॅल्यू किती आहे काय आहे काय कॅन्सल होतंय वरती 1 by 3 आहे ते 3 खाली येते आणि मग t1 ची व्हॅल्यू पुट करायची आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे हे एक्झाम्पल अतिशय सिंपल आहे आणि तुम्हाला जमेल राईट. तर असा होता हा प्रॉब्लेम नंबर किती 7. आणि याच्यानंतर एक लास्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 11 राईट. बघा प्रॉब्लेम नंबर 11 काय आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 11 म्हणजे अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे थोडा थिअरॉटिकल आहे आणि थिअरॉटिकल असल्यामुळं आपण तो काय करतोय कॅल्क्युलेट करतोय. बरोबर का. प्रॉब्लेम नंबर 11 सॉरी आत्ता जो आपण बघितला होता तो 11 होता. लक्षात ठेवा आत्ता जो आपण प्रॉब्लेम बघितला होता सॉरी आत्ता जो आपण प्रॉब्लेम बघितला होता तो किती होता 11. याच्या अगोदर जो आपण प्रॉब्लेम बघितला होता का नाही तो 11 होता. बघा थोडं मिस्टेक नाही झालंय. आत्तापर्यंत जो आपण आत्ता याच्या अगोदर जो आपण प्रॉब्लेम बघितला होता का नाही तो प्रॉब्लेम नंबर 11 होता. बरोबर. आता आपण बघणार आहे कुठला प्रॉब्लेम नंबर 7 राईट. थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे तो आता आपण बघू. प्रॉब्लेम नंबर 7 थोडी मिस्टेक झालेली आहे. याच्या अगोदरचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नंबर 11 होता. बरोबर. आता आपण काय म्हणतोय प्रॉब्लेम नंबर 7. तर बघा काय ए पॅरामॅग्नेटिक गॅस हॅज 2 into 10 raised to 26 atoms per meter with atomic magnetic dipole moment. तुम्हाला काय दिले तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिला किती आहे बघा 1.5 into 10 raised to -23. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिला तुम्हाला किती 1.5 into 10 raised to -23 एम्पियर मीटर स्क्वेअर. ही काय दिली तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिली आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे त्याने म्हणलंय द गॅस इज ॲट 27 डिग्री सेल्सिअस. द गॅस इज ॲट काय म्हणलंय 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर तुम्हाला दिलंय T इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे ती किती होईल 300 केल्विन होईल. ते किती होईल 300 केल्विन. आणि तुम्हाला दोन कंडिशन काढायच्या आहेत. फाइंड द मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी ऑफ द सॅम्पल. मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी ऑफ द सॅम्पल म्हणजे मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन काढायचं. मग काय करायचं आहे मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन. मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन काय करायचं आहे मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन. आणि दुसरं if the gas in this problem is kept in uniform magnetic field of 3 Tesla म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिला B is equal to 3 टेस्ला. जर मॅग्नेटिक फील्ड 3 टेस्ला असेल तर इथं सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन पॉसिबल आहे का. इथं सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन पॉसिबल आहे का. कारण दोन टाईपचे मॅग्नेटायझेशन असतात. एक असते लो मॅग्नेटायझेशन दुसरं असते ते सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. तर इथं
सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन पॉसिबल आहे का हे त्या विचारलं, कंडिशन सॉल्व्ह करू आणि आपण ते सांगू म्हणजे पॉसिबल आहे का नाही. तर पहिल्यांदा आपण काय करूया, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन पाहूया. राईट, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन इज इक्वल काय फॉर्म्युला, नंबर ऑफ एटम डिवाइड बाय व्हॉल्यूम, नंबर ऑफ एटम डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इनटू कशाने मल्टिप्लाय करायचं, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच एटम, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच एटम, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच एटमला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. बरोबर. मग हा जो आहे हा दोघांचा प्रोडक्ट नंबर ऑफ एटम वरून व्हॉल्यूम म्हणजे ही असते नंबर डेन्सिटी. हा सिंपल फॉर्म्युला आहे नंबर डेन्सिटीचा. याला आपण काय म्हणू शकतोय, नंबर डेन्सिटी. याला आपण काय म्हणतोय, नंबर डेन्सिटी इनटू हे आहे असं. मग नंबर डेन्सिटी मध्ये दिले स्टार्टिंगला म्हटलंय ए पॅरामॅग्नेटिक गॅस हॅज 2 × 10⁻26 आयटम्स. किती रे, 2 × 10⁻26. नंबर डेन्सिटी तुमच्याकडे आहे 2 × 10⁻26 इंटू मॅग्नेटिक डायपोल तुमच्याकडे आहे 1.5 × 10⁻⁻2 आणि म्हणजे दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळते 3 × 10⁻3. किती मिळते बघा, किती मिळते, 26 आहे. सॉरी, जी व्हॅल्यू आहे ती 23 आहे. बघा इथं जे मॅग्नेटिक डायपोलची व्हॅल्यू दिली आहे 23 आहे, 23 आहे. त्यामुळे इथे 23 असणार आहे आणि मग ही आन्सर येईल 3 × 10⁻3. मॅक्सिमम मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू किती आहे, 3 × 10⁻3 एम्पियर मीटर इन्व्हर्स. बरोबर. हे झालं मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन. आता आपण एक क्वांटिटी काढली आहे, कुठली, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशनची. परंतु पुढचं एक आपल्याला काढायचं आहे की सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन अचीव होते का हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर 2-3 स्टेप मध्ये आपण सांगू शकतो की सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन अचीव होते का नाही. बघा, हे झालं. आता सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन अचीव होते का नाही आपण सांगू थोडक्यात. बघा, तर पहिल्यांदा कंडिशन फॉर लो मॅग्नेटायझेशन काय घ्यायचं आपल्याला, कंडिशन फॉर लो मॅग्नेटायझेशन, कंडिशन फॉर लो मॅग्नेटायझेशन काय आहे, तर Mp इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3/2 kB. आता याच्यामध्ये बघा Mb म्हणजे टॉर्क युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल, हे Mb कुठून घेतलं आपण, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा आपण मॅग्नेट प्लेस करतोय आणि तो मॅग्नेट जेव्हा रोटेट होत असतोय तेव्हा एक इक्वेशन आपल्याला मिळतंय, टो इज इक्वल टू Mb sin थीटा. म्हणजे ही टॉर्कची व्हॅल्यू आहे, टो इज इक्वल टू Mb sin थीटा आपल्याला मिळतंय. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा मॅग्नेट आपण प्लेस करतोय आणि तो जेव्हा रोटेट होत असतोय त्यावेळी त्याचं कॅल्क्युलेशन पण आपल्याला व्हॅल्यू मिळते, टो इज इक्वल टू Mb sin थीटा. आपण 11 ला बघितलेलं आहे. तीच व्हॅल्यू आपण इथे कन्सिडर केला, जो अँगल आहे तो रिड्यूस करू. राईट. आणि हे 3/2 kBt. kB म्हणजे काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि T म्हणजे काय असणार आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि हे आपण कशावरून घेतलं, क्युरीज लॉ वरून. हे कशावरून घेतलं आपण, क्युरीज लॉ. बरोबर. ही झाली कंडिशन फॉर लो मॅग्नेटायझेशन. दुसरं कंडिशन फॉर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन, कंडिशन फॉर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. ठीक आहे, सिंपल आहे. Mp इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3/2 kBt. कंडिशन फॉर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन काय असेल, सिंपल आहे. हे जर ग्रेटर असेल हे काय असणार आहे, लेस असेल. आणि हे काय ओबे करते, हे काय ओबे करते, तर मॅग्नेटिक फील्ड ओबे करते. बरोबर. अप्लाइड फील्ड ओबे करते. अप्लाइड फील्ड मुळे ही कंडिशन प्रूव्ह होते. बरोबर का, अप्लाइड फील्ड मुळे ही कंडिशन काय होते, प्रूव्ह होते. आता हे झालं कंडिशन फॉर लो मॅग्नेटायझेशन, कंडिशन फॉर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. परंतु ज्यावेळी आपण डोमेन स्ट्रक्चर कन्सिडर करतोय त्यावेळी त्याची जी थर्मल एनर्जी असते बघा, ती डोमेन ज्यावेळी ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह होत असतात तेव्हा ते एकमेकांवरती हिट होत असतात.
एनर्जी ट्रान्सफर होत असते आणि त्यामुळं तिथे कुठली एनर्जी प्रोड्यूस होत असते, थर्मल एनर्जी. आणि तीच आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. थर्मल एनर्जी ऑफ गॅस, थर्मल एनर्जी ऑफ an atom of gas is equal to 3/2 kBT. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस सुद्धा आपण हे घेऊ शकतोय. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये हे सगळे इक्वेशन्स काय केले आहेत, डिराइव केले आहेत. तर व्हॅल्यू सिंपल आहे, 3/2 into kB ची व्हॅल्यू बोल्टझमॅन कॉन्स्टंट किती असतोय, 1.38 into 10 raised to minus 23. 1.38 into 10 raised to minus 23 into टेम्परेचर किती आहे, 300. टेम्परेचर किती आहे, 300. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळते 6.21 into 10 raised to minus 21 जूल. कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, 3/2 kBT ची व्हॅल्यू मिळाली. बरोबर. हे काढलं तुम्ही काय, थर्मल एनर्जी ऑफ द गॅस. आता तुम्ही काढायचं मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ॲटम. काय करणार तुम्ही आता, MB इज इक्वल टू मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲटम. काय करायचं या इक्वेशन मध्ये म्हणा, मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲटम MB. M ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, B ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, M ची व्हॅल्यू तुमच्याकडे आत्ताच आपण व्हॅल्यू होती M ची व्हॅल्यू बा किती आहे, 1.5 into 10 raised to minus 23 into B ची व्हॅल्यू 3 टेस्ला. बरोबर का. आणि मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर होईल बा किती, 4.5 into 10 raised to minus 23. बरोबर का, जूल. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता MB आणि 3/2 kBT आपल्याला कंपेअर करायचं आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कंपेअर करायचं आहे. आणि ज्यावेळी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तुम्ही कंपेअर करताय त्यावेळी मोठी व्हॅल्यू तुम्हाला कुठली वाटते, तर इक्वेशन नंबर 1 मधली वाटते. बरोबर का. इक्वेशन 1 आणि 2 जर तुम्ही कंपेअर केलं तर मोठी व्हॅल्यू कुठली आहे, 6.21 आहे. आणि मग तुम्ही असं म्हणू शकता, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय म्हणू शकता, MB is less than or equal to 3/2 kBT. बरोबर का. ही कंडिशन सॅटिस्फाय होते. इक्वेशन 1 आणि 2 वरून ही कंडिशन सॅटिस्फाय होते. बरोबर का. मग ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल, ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर याच्यामध्ये कुठे लागू पडते ही कंडिशन, तर पहिल्यामध्ये कुठं, MB is less than or equal to 3/2 kBT. म्हणजे ते काय फॉलो करताय, कंडिशन फॉर लो मॅग्नेटायझेशन फॉलो करताय. बघा ही जी कंडिशन आहे ती इथं फॉलो होते, ही आणि ही इक्वल आहे. बरोबर का. म्हणजे इथं कुठली कंडिशन फॉलो होते, कंडिशन फॉर लो मॅग्नेटायझेशन. याचाच अर्थ असा की या केस मध्ये कंडिशन फॉर सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन पॉसिबल नाही किंवा ते अचीव करत नाही. तुम्ही कन्क्लूजन काय करू शकता, हेन्स सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन कॅनॉट बी अचीव्ड. बरोबर. तर अशा प्रकारे 5-6 प्रॉब्लेम आपण बघितले आहेत. तर एक सीटला पडलेला प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला देतोय, तुम्ही थोडा तो लिहून घ्या. बरोबर का. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम 100% येतात. तर मी सांगतो का, प्रॉब्लेम घ्या. पुढचा प्रॉब्लेम आहे जो सीटला पडलेला आहे तो बा लिहून घ्या. दी ससेप्टिबिलिटी ऑफ मॅग्नेशियम. काय बा प्रॉब्लेम, दी ससेप्टिबिलिटी ऑफ ए मॅग्नेशियम. परत सांगतोय मी, दी ससेप्टिबिलिटी ऑफ ए मॅग्नेशियम ॲट 300 Kelvin. दी ससेप्टिबिलिटी ऑफ ए मॅग्नेशियम ॲट 300 Kelvin is 2.4 into 10 raised to minus 5. किती, 2.4 into 10 raised to minus 5. Full stop. At what temperature will the susceptibility increase? At what temperature will the susceptibility increase to 3.6 into 10 raised to minus 5? At what temperature will be the susceptibility increase to 3.6 into 10 raised to minus 5?
बरोबर का? तर हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कसाठी असेल आणि हा तुम्ही सॉल्व्ह करून मला त्याचा आन्सर सांगायचा आहे आणि जर नाही समजला तर तुम्ही मला विचारायचं आहे. बरोबर? तर अशा प्रकारे हे 4 टॉपिक आपले संपलेले आहेत. जवळजवळ 48% सिलेबस हा आपल्याला संपलेला आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागायचा आहे आणि काही शंका असतील तर ते लवकरात लवकर विचारून घ्यायच्या आहेत, कारण का वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. त्यामुळं याच्याबद्दल किंवा अगोदरच्या कोणत्याही टॉपिकबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की विचारायचं. बरोबर? थँक्यू.